नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सांगोला तालुक्यातील जवळा येथील बुरंगेवाडी परिसरातील अजिंक्यतारा मिल्क इंडस्ट्रीज येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शनिवारी अचानक धाड टाकून 15,01,280 रुपयाचा 37,532 लिटर दुधाचा साठा जप्त करून जागेवरच नष्ट केला. तपासणी दरम्यान परवानगीशिवाय दूध संकलन व चिलिंग युनिट सुरू असल्याचे तसेच दूध भेसळीसह विविध गंभीर अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन सोलापूर कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम व सहाय्यक अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी संबंधित ठिकाणी अचानक तपासणी केली. तपासणी वेळी दुधाचे 4 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. जागेवरच करण्यात आलेल्या स्पॉट टेस्टमध्ये दुधात पाणी मिसळल्याचे तसेच व SNF चे प्रमाण विहित मर्यादितपेक्षा कमी असल्याचे आढळले. याशिवाय दूध संकलन व चिलिंग युनिटचा वैध अन्न परवाना नसणे, दूध खरेदी विक्री व माल पाठवण्याबाबत कोणतीही पद्धतशीर नोंद उपलब्ध नसणे तसेच अनुसूची 4 मधील स्वच्छता व सुरक्षेच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे 37,532 लिटर दूध जप्त करण्यात आले. दूध हा नाशवंत पदार्थ असल्याने तो नियमानुसार जागेवरच नष्ट करण्यात आला. तपासणीवेळी आढळलेल्या सर्व त्रुटी दूर करून वैध अन्न परवाना प्राप्त होईपर्यंत संबंधित आस्थापनेचा व्यवसाय तात्काळ बंद ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे व पुणे विभागाचे सहाय्यक दिवा भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त साए देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम आणि सहाय्यक अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या पथकाने केली आहे. Thank you.